सेसा हबचं जे कोडिंग वर्क आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमचा आय डी अपडेट होतो त्यावेळेस तुम्हाला, किंवा ज्यांचा गोल्ड डायमंड आहे त्यांचा आय डी अपडेट झाला किंवा सेपरेट सेसा हबचा आय डी ॲक्टिव्ह करून दिल्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे sesahub.in आणि इथे तुम्हाला लॉग इनचं बटन टाकायचं आहे. इथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला दिलेला आहे. आता बघा, एक्झाम्पल टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फॉर्मॅट असं दिसून येतं. आता इथे तुम्हाला प्ले कॅप्चा करायचं आहे आणि इथे तुम्हाला जसं दिलेलं आहे तसंच तुम्हाला काय करायचं आहे, टाकायचं आहे. इथं करेक्ट आणि रॉंग, इथे तुम्हाला करेक्ट आणि रॉंगचे जे ऑप्शन दिलेलं आहे, जर तुमचा कॅप्चा करेक्ट असेल तर करेक्टमध्ये काउंट होतो आणि जर रॉंग असेल तर रॉंगमध्ये काउंट होतो. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला करायचं आहे. एखादा कॅप्चा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही याला रिफ्रेश करू शकतात. ठीक आहे. आता बघा, जिथं वरती 7 होतं आता हे करेक्ट झालं, आता इथे 8 आकडा आला. ठीक आहे, अशा पद्धतीत तुम्हाला हे करायचं आहे.